नमस्कार मैत्रिणींनो, लीना फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज बॅकनेकची डिझाईन दाखवणार आहे. बोटनेकमध्ये आहे ही डिझाईन, खूप सुंदर होणार आहे. अस्तरच्या ह्याच्यावर मेन ह्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची. सात इंचाचा शोल्डर घेतलेला आहे. गळा रुंदी 3.5 पावणे 4 घेतलेली आहे. तुमच्या ह्याच्याप्रमाणे शोल्डर प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. साईडने बाजूने शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. खूप सुंदर डिझाईन बनणार आहे. सध्या ही साडी पण खूप ट्रेंडिंगला आहे, जिमी चूची. कस्टमरला वन साइड पिन करायची आहे, त्याच्यामुळे अशी डिझाईन. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा व्यवस्थित. तुमची जर कटिंग व्यवस्थित असेल तर स्टिचिंग पण व्यवस्थितच होणार. कटिंग चुकला तर स्टिचिंग पण चुकणार, फिनिशिंग पण जमणार नाही आणि परफेक्ट ब्लाउज तयार पण नाही होणार. आता बॅक साईडला इथे कट करून घेतला पूर्ण. टक्स मारून घ्यायचा. हुकची पट्टी तयार करत आहे. हुक लावून घ्यायचं आहे. पाठीमागच हुक बनवायचा आणि त्याच्यावरच आपण डिझाईन बनवणार आहे. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सरळ बाजू घेऊन त्याला शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याचीच पाठीला दुमडून पट्टी तयार करायची. नाही, घडी जरा कमी होत होती त्याच्यामुळे कटच करून घेतलं. दुसरी पट्टीच तयार करणार त्याला. पोटली तयार करून घेतली आहे आपण. ती पोटली ठेवायची अर्ध्या 1 इंचावर. एवढी सुंदर डिझाईन होणार आहे की बस, बघतच राहिले पाहिजे सगळे. जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. कट करून घ्यायचे एक्स्ट्रा. पोटली मी अगोदरच तयार करून घेतलेली, ते दाखवायला विसरले मी व्हिडिओमध्ये.
त्याच्यावर हुक लावायची, पट्टी जोडून घ्यायची. वरून जोडून घ्यायची आणि आतल्या उलट्या साईडला दुमडून शिलाई मारून घ्यायची. कशी वाटली डिझाईन ती कमेंटमध्ये नक्की सांगा. गळ्याच्या साईडला पट्टी करून घेत आहे. जरा क्रॉस असते ना तिथं जरा चून द्यायची, म्हणजे व्यवस्थित आपला गळ्याचा शेप तयार होतो. एक्स्ट्रा कपडा कट करायचा. त्याच्यावर एक शिलाई, 2 शिलाई मारून घ्यायच्या. एक अर्ध्या अर्ध्या इंचावर शिलाई घ्यायची मारून. दुसऱ्या भागाला पण सेमच करायचं. दुमडून पट्टी घेतली, सिंगल पट्टी घेतली तरी पण चालते. वेळ खूप कमी होता, कमी वेळेत बनवायची होती, त्यामुळे मी पटपट बनवली, शिलाई घेतली वेळ नाही न करता. दोन्ही बाजूला ठेवून बघायचं व्यवस्थित आहे का. कमी जास्त असेल तर थोडंसं कट करायचं आणि त्याच्यावरती पट्टी तयार करून घ्यायची. तुमच्या मैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. फिनिशिंग महत्त्वाची असते. ब्लाऊजला फिनिशिंग केली तरच कस्टमर आपल्याकडे येतात. फिनिशिंग व्यवस्थित करायची. पाठीच्या पट्टीला हात शिलाई केली तरी चालते. मी आता हात शिलाई नाही करणार आहे, सरळ शिलाईच मारून घेतली आहे. मशीनवरच आय करणार आहे. तुम्ही हाताने पण करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. सव्वा सव्वा इंचावर एक एक आय करत जायचे. बरोबर एकसारखंच आलं पाहिजे, कमी जास्त नाही झालं पाहिजे, नाहीतर आपलं हुक व्यवस्थित नाही बसणार. कमी जास्त झाले तर असं उचकटून दिसणार, म्हणून व्यवस्थितच घ्यायचं बरोबर. हे झालं आपलं बॅक साईड तयार. चला तर भेटूया.